हॅलो एव्हरीवन. माझं नाव मयुरी आहे आणि मी बऱ्याच वर्षांपासून जपानमध्ये राहते. आणि आज व्हिडिओ बनवण्याचा कारण असं की मकर संक्रांत ही अगदी 2च दिवसांवर आहे आणि मी मूळची मुंबईची आणि आपल्याकडे मुंबईत मकर संक्रांतीला आपण एकमेकांना तिळाचे लाडू देतो आणि म्हणतो तिळगुळ खा, गोड गोड बोला. तर जपानमध्ये तर तिळाचे लाडू इतके इझिली अवेलेबल नाही आहेत. तर मग मी विचार केला की आपण हे लाडू घरीच बनवूया. तर त्यासाठी आज मी हे तिळाचे लाडू घरी बनवण्याची तयारी करते. तर त्यासाठी मी घेतलेले आहेत हे तीळ. तीळ हे जपानमध्ये कुठल्याही कन्व्हिनियन्स स्टोअरमध्ये फार इझिली मिळून जातं. तर हे आपल्याला मिळवण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि आमच्या सासूबाईंनी माझ्यासाठी हे चिकीचं गूळ पाठवलं आहे. तर जेवढ्या प्रमाणात तीळ घेतलेलं आहे तेवढ्याच प्रमाणात हे गूळही मी घेतलेलं आहे. आणि हे काही शेंगदाणे मी घेतले आहेत. तर शेंगदाणे हे तीळ आणि गुळाच्या अर्ध्या प्रमाणाचे घेतले. तर ते आता माझ्याकडे हे खलबत्ता आहे, त्यात मी थोडेसे बारीक करून घेणार आहे. शेंगदाणे ह्यांना मी आधीच रोस्ट करून घेतलेलं आहे, त्यामुळे आता सध्या फक्त त्यांना बारीक करण्याची गरज आहे. तर मी इथे शेंगदाणे थोडेसे बारीक करून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर मी हा जो चिकीचा गूळ आहे त्यालाही बारीक करून घेतलेला आहे, ज्याने ते खूप इझिली वितळून जाईल जेव्हा आपण हे बनवणार. तेही माझ्यासाठी तिळाचे लाडू बनवण्याची अगदी पहिलीच वेळ. याआधी आम्ही फक्त तीळ भाजी टाकून भोगी किंवा मकर संक्रांतीच्या दिवशी खायचं, पण मी यावर्षी विचार केला की आपण थोडेसे लाडूही बनवू शकतो. तर हे लाडू बनवण्यासाठी सर्वात पहिले मी हे जे तीळ घेतलेले आहे ते मी या पॅनमध्ये भाजून घेते. तर हे तीळ आपल्याला अगदी थोडासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्या लाडवांना चव खूप छान येईल आणि ह्याचा सुगंधही अख्ख्या घरभरात दरवळेल. मला अनेक प्रकारचे लाडू बनवता येतात, पण तिळाचे लाडू हे पहिल्यांदाच बनवत असल्यामुळे मलाही माहिती नाही आहे काय एक्सपेक्ट करायचं. तर आपण सोबत फाइंड आउट करू. तर या ठिकाणी हे तीळ भाजून झालेले आहेत आणि चांगलाच सुगंध येतोय त्यांचा. आता हे मी वाटीत काढून ठेवेन थोडेसे थंड होण्यासाठी आणि आपण पुढच्या तयारीला लागू. ॲज अ नेक्स्ट स्टेप आपण जे गूळ आहे त्याला वितळवणार आहे. तर मी हे तुपात करणार आहे आणि हे तूप मी इंडियामधनं आणलं होतं येताना. तर मला अगदी नैवेद्यापुरते थोडेसे लाडू करायचे आहेत. तर मी इथे फक्त 1च चमचा तूप घेतलेलं आहे आणि हे तूप वितळलं की आपण त्याच्यात गूळ घालू शकतो. मी एक गूळ आता या ठिकाणी तुपात टाकलेला आहे. आपण बघू शकतो हे जे गूळ आहे ते वितळायला लागले ऑलरेडी. एक गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे जी मी व्हिडिओजमध्ये पाहिली आहे की आपल्याला मेक शुअर करायचं आहे की आपण सतत त्या गुळाला चालवत राहायचं आहे, सो दॅट हे गूळ बर्न नाही झालं पाहिजे किंवा खूप जास्तही गरम नाही झालं पाहिजे. आपण जेव्हा आपल्या देशात नाही राहत आणि आपण देशाच्या बाहेर जातो तेव्हा आपल्याला खरं आपल्या संस्कृतींची, आपल्या संस्कारांची किंवा आपण जे फेस्टिवल सेलिब्रेट करायचो त्यांची खरी ओढ अशी निर्माण होते. आणि इथे त्याच प्रयत्नात मी आहे की कुठेतरी आपण घराच्या थोडंसं जवळ आहोत असं वाटावं. त्यासाठी मी हे प्रयत्न करते की आज हे लाडू थोडेफार तरी नीट व्हावे. मला अगदी थोडेसे नैवेद्यापुरतं आणि आमचे जे जॅपनीज नेबर्स आहेत त्यांना थोडेसे देण्यापुरते इथे लाडू करायचे. तर बघू ते कसे होत आहे ते. आपल्याला मेक शुअर करायचे की आपण सतत ते गूळ चालवतोय आणि थोडंसंही त्याला पॅनला स्टिक नाही होऊ द्यायचंय. जपानमध्ये राहत असताना आपल्याकडे इथे बरेच इंडियन ग्रोसरी स्टोर्स आहेत जिथे आपल्याला ही सगळी सामग्री फार इझिली अवेलेबल होऊन जाईल. अँड यू डोंट हॅव टू व्हिजिट. म्हणजे तुम्हाला हे सगळे इंडियन ग्रोसरी स्टोर्स जर तुमच्या घरापासून लांब असतील तर तुम्हाला त्यांना प्रत्यक्षात फिजिकली व्हिजिट करण्याची गरज नाही आहे. आजकाल प्रत्येक जे शॉप आहे त्यांचं स्वतःचं ऑनलाईन स्टोअर आहे, तर तुम्ही तिथे
ऑर्डर प्लेस करू शकता, किंवा व्हॉट्सॲपवरही अंबिका नावाचे स्टोअर आहे जिथे तुम्ही जाऊन ऑर्डर प्लेस करू शकता आणि ते अगदी विदिन 1 डे तुमच्या घरी डिलिव्हर करतात प्रॉडक्ट. सो ही एक गोष्ट आहे जी फार कन्व्हिनियंट आहे इथे. सो इंडियामध्ये जे काही मिळतं ते आपल्याला इथेही फार इझिली मिळून जाईल. आपलं गूळ बऱ्यापैकी रेडी झालेलं आहे, तर आपण त्यात आता हे तीळ जे आपण भाजून घेतलेले आहेत ते ओतून घेऊ आणि त्याचबरोबर आपण जे शेंगदाणे भाजून घेतलेले होते, ज्यांची टरफळं आपण काढलेली होती, ते सुद्धा ह्यात ओतून घेऊ आणि एकत्र मिक्स करण्याचा प्रयत्न करू या सगळ्या गोष्टींना. हे दोन्हीही इन्ग्रेडियंट्स आपण तूप आणि गुळाच्या मिक्सचरमध्ये ॲड करून घेतलेले आहेत. अँड घरात अगदी अमेझिंग सुगंध दरवळतोय या मिश्रणाचा. तर आपण ह्याला आता एकजूट करूया, थोडंसं हार्डन होऊ देऊया, मग ह्याचे आपल्याला लाडू वळायचे आहेत. हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की हे जे लाडू आहेत हे आपल्याला हे मिश्रण थोडंसं गरम असतानाच वळायचे आहेत, नाहीतर गूळ थोडंसं थंड झालं की ते लगेच हार्डन अप होऊन जाईल, मग आपल्याला हवा तो शेप त्यांना देता येणार नाही. आज लाडू वळायला मी काहीतरी नवीन ट्राय करणार आहे. हे जे आहेत ह्यांना जॅपनीज राईस बॉल मेकर्स म्हणतात. तर ह्याच्यात युजली लोक राईस टाकतात आणि जेव्हा आपण ह्याला शेक करतो तेव्हा ते प्रॉपर सर्कल्सच्या शेपमध्ये होतं. तर आय एम होपिंग की ह्याने मला थोडीशी मदत मिळेल हे लाडू परफेक्ट वळण्यासाठी. तर हा आहे लाडवांचा फायनल रिझल्ट.